नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. कोकणमधलं विशेष उत्पादन जे डाळिंब्या, ज्याला आपण वाल म्हणतो, त्या वालाचा भात म्हणजे डाळिंब्याचा भात मी आज करणार आहे. 1.25 वाटी बासमती तांदूळ मी 20 मिनटं पहिल्यांदा आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यातील पाणी निथळून घेतलेलं आहे. सुकं खोबरं आणि जिरं हे मी भाजून घेतले आणि ते खलबत्त्यात कुटून घेतलेले हे 3 चमचे आहे. कढीपत्त्याचे पानं आहेत, टोमॅटो आहे, एक मोठा कांदा थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे उभे काप, 2 चमचे दही, 2 चमचे ओल्या नारळाचा चव, गोडा मसाला, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर. आणि ज्याचा भात करायचा आहे ते वाल मी परवा दिवशी भिजत टाकले ते आणि काल असे पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून ठेवले ते. हे बघा, त्याला छान मोड आलेले आहेत. आता गॅस चालू करून मी एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी आता हे वाल सगळे घालणार आहे आणि वाल सोडणार आहे. हे बघा, वालनं असं सोलून घ्यायचे म्हणजे सालं आपोआप निघतात. ते गरम पाण्यात घातली ती ना आपण, त्यामुळं सालं पटपट निघत आहेत आणि अख्खे वाल पण बाहेर पडतात त्याच्यातून. मी आधी पण सोलून घेतले असते, पण हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं. बऱ्याच जणांना माहीत नसतं, बरेच जण विकतचेच आणतात, त्यामुळं काय पद्धत आहे हे दाखवण्यासाठी मी हे सगळं दाखवलेलं आहे. गॅस चालू केलेला आहे, प्रेशर कुकर त्याच्यावर ठेवलेलं आहे आणि मी 2 मोठे डाव तेल घातलेले. तेल थोडंसं जास्त घातलेले आहे, मसाले भात करायचा आहे ना म्हणून. 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान फुटायला लागलेली आहे. पूर्ण फुटू द्यायची म्हणजे फोडणी खमंग होती. जिरा घालते अर्धा चमचा. जिरं पण छान फुललंय. हिंग घालून घेते. हळद घालते. फोडणी थोडीशी ढवळून घ्यायची म्हणजे न फुटलेले मोहरीचे दाणे पण फुटतील. कढी पानं घालते. तुम्ही तमालपत्र घातलं तरी चालेल. उभा चिरलेला कांदा घालून घेते आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. तुम्ही कांदा टोमॅटो काहीही न घालता जरी केलात ना तरी छान होतो आणि तो आपल्याला सणासुदीला देवाला नैवेद्य म्हणून पण दाखवता येतो. एक छोटा टोमॅटो घातलेला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं टोमॅटो वगैरे जरा नाही घातला तरी चालेल. कधी कधी भात खराब व्हायची शक्यता असते जास्त वेळ राहिला तर. पाव चमचा आलं लसूण पेस्ट घातली. इथं मी जे वाल सोलून घेतले तर ते माझे 1.5 वाटी झालेले आहेत.
थोडेसे जास्त झालेत. तांदूळ जेवढे मी सव्वावाटी घेतले होते ना, त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त झालेले आहेत. तेवढेच कुठे ठेवायचे असा पण विचार मनात आला. शिवाय तांदूळ आपले फुगतात ना धुवून ठेवल्यामुळं. त्यामुळे मी 1.5 वाटी वाल सगळेच घेतलेले आहेत आणि ते थोडेसे असे हलके परतून घेते. शक्यतो वालाचा दाणा आहे ना, तो फुटता कामा नये ह्याची काळजी घ्यायची. ह्याच्यात आता मसाले घालून घेते. मी इथं अर्धा चमचा लाल तिखट घातलेले आहे. तुम्ही 2-3 मिरच्या जरी घातल्यात ना, हिरव्या मिरच्या, तरी चालतील. मीठ घालून घेते आहे. हा जिरं खोबरं भाजून कुटलेलं खलबत्त्यात कूट आहे, ते मी इथं 2 चमचे घालते. तुम्ही असं कूट करून ठेवा आणि ते एरवी पण आमटी भाजीला तुम्हाला घालता येते. ह्याचा वास इतका सुंदर येतोय की काय सांगू. गोडा मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा. आपले मसाले सगळे घालून झालेले आहेत. आता मसाले आणि वाल फोडणी आपली सगळी जरा परतून घेऊया. हलक्या हाताने परतवायचे. गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलं होतं, ते 2.5 वाटी आहे, ते मी याच्यात घालून घेते. तांदूळ जेवढे घेतलेत ना, त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचे. तुम्हाला जर मऊ भात करायचा असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी घेऊ शकता. आता ह्याला एक चांगली उकळी येऊ दे. आपल्या पाण्याला उकळी फुटली आहे. आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे दही घालून घेते. दही घातल्यामुळं पदार्थ एकदम रिच होतो, खूप छान चव येते. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं ओलं खोबरं. तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्ही काजू पण घालू शकता. आता मी या मिश्रणात तांदूळ घालून घेते. तुम्ही तांदूळ आणि डाळिंब्या एकत्र भाजून घेतल्यात, आधी परतून घेतल्यात तरी पण चालू शकतो. परंतु दोघांचेही दाणे, तांदळाचे आणि वालाचे, मोडता उपयोगाचे नाही, तर म्हणून मी हे वरून घालते आहे. थोडेसे काजू, 2 चमचे साजूक तूप सोडून घेते, म्हणजे आपला भात एकदम सुट्टा मोकळा. आता मी कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि फक्त एकच शिट्टी काढणार आहे. आपल्या डाळिंब्या एकदम गिर होता उपयोगाच्या नाही. मंद आचेवर एक शिट्टी काढून घेणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे. एक शिट्टी झाली आहे. आणखीन कुकर गाळ झाल्यावर मी झाकण काढून घेतलेलं आहे. हे बघा, आपला भात बघा कसा मोकळा झाला आहे, छान झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे शीत पण आपलं कसं झालं आहे बघा, मस्त सुंदर आहे की नाही, सुरेख, मस्त मस्त. काय वाफ येते, वा वा. आपण त्याचं प्लेटिंग करून घेऊया. वालाचा वास पण छान येतो आहे. सुरेख. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं खोबरं. ह्याच्याबरोबर मी बटाट्याचा पापड, साबुदाण्याचा पापड, उपवासाचं कैरीचं गोड लोणचं आणि काकडीचे काप दिलेले आहेत. तुम्ही एखादी कोशिंबीर ठेवू शकता किंवा
दही बुंदी ठेवू शकता. आपला डाळिंबांचा भात म्हणजेच वालाचा भात इतका सुंदर अप्रतिम झालेला आहे की तुम्हाला वाल जे कणसर असतात म्हणजे थोडीशी कडचव असते ती तुम्हाला अजिबात जाणवणार नाही. इतका सुंदर झालेला आहे. तुम्ही आत्तापर्यंत केलेलं नसेल तर एकदा नक्कीच करून बघा. हा भात या सणासुदीला लसूण कांदा टोमॅटो न घालता जरी केला तरी तो तुम्हाला देवाच्या नैवेद्याला दाखवता येतो. अशाच नवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा आणि नवीन रेसिपी घेऊन येऊ तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.